राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठ्यांना ओबीसी आरक्षणाची शिफारस केली असताना राज्य सरकारने त्या विपरीत असं संविधानिक निर्णय घेतला. माजी खासदार हरिभाऊ राठोड. राज्य मागासवर्गीय आयोगाने शिफारस मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण देण्याची केली असताना राज्य सरकारने मात्र वेगळ्या आरक्षणाचा कायदा पास करून 10% वेगळे आरक्षण दिले आहे. हे उघड राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीची अवहेलना करणारा असंविधानिक निर्णय आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नव्याने आंदोलन सुरू केले असून मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी आहे. या मागणीला आमचा संपूर्ण पाठिंबा असून राज्यात कायदेशीररित्या सर्वोच्च न्यायालयाचे या निर्णयानुसार राज्यात उपलब्ध झालेल्या बाटिया आयोगचा इम्पिरिकल डाटा आणि सुनील शुक्रे यांच्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार ओबीसींच्या आरक्षणाची मर्यादा 48% इतकी वाढवू शकतो. राज्य सरकारने असेही 50% वर आरक्षण नेले असून एकूण आरक्षण 72% इतके झाले आहे. त्याऐवजी एकूण आरक्षण 78 इतके करता येईल आणि ओबीसी आरक्षणाचे उपवर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा साहनी या प्रकरणात दिलेल्या निकालाप्रमाणे तसेच भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांच्या फॉर्म्युल्यानुसार प्रमाणे कुणबी, मराठा, लेवा पाटील, पाटीदार आणि राजपूत या समकक्ष असणाऱ्या जातींना वेगळे आरक्षण देता येईल. राज्यात यापूर्वी मागास, अतिमागास आणि भटके विमुक्त यांना ओबीसी आरक्षणाचे उपवर्गीकरण करून आरक्षण दिलेले आहे. तोच धागा पकडून सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देता येईल. राज्याने मराठा समाजासाठी केलेले कायदा हा राजकीय दृष्ट्या प्रेरित असून ओबीसींच्या नेत्यांना आणि विशेषतः छगन भुजबळ, बबनराव तायवडे, प्रकाश शेंडगे यांना दुखवता येणार नाही हे डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय निश्चितच मराठा, ओबीसी आणि 12 बलुतेदार यांच्यावर अन्याय करणारा आहे, असे मत ओबीसीचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केले. काय झालंय की आपल्या राज्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाने जो अहवाल दिला होता, मराठा समाज हा एससीबीसीच्या क्रायटेरिया फुलफिल करतो आणि त्यांना ओबीसी मध्ये टाका अशा प्रकारचा अहवाल आला असताना सरकारने मात्र ओबीसी मध्ये न टाकता त्यांना वेगळं आरक्षण दिलं. हे चुकीचं झालंय. असंविधानिक झालं म्हटलं तरी चालेल. आणि त्यांची मागणी नव्हती. ज्या जरांगे पाटलासाठी तुम्ही विशेष अधिवेशन बोलवलं त्यांच्या मागणीला पूर्णतः बगल दिल्यामुळे निश्चितच ते नाराज झाले. ते तर ठीक आहे. पण हाऊसमध्ये तुम्ही दोन्ही हातांनी टाळ्या वाजवल्या. हाऊसच्या बाहेर तुम्ही गुलाल उधळला, पेढे वाटले, पण बाहेर तर सुखसुखाट आहे. फक्त तुमच्या पक्षाच्या लोकांनी ते दाखवायसाठी ते केलं असेल, परंतु मुळात तुमच्याही पक्षाचे मराठा समाज कुठे सुखी आहे, कुठे आनंदित झालेला आहे. एकूणच काय ते हा निकाल कोणालाच आवडलेला नाही, चुकीचा निकाल झालेला आहे. त्यामुळे असंविधानिक हा निकाल असा निर्णय झालेला आहे. त्यामुळे परत राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागेल. आणि जरांगे पाटलांची मागणी काय आहे? ओबीसी मधून द्या. ती खरी मागणी आहे, ती सत्य आहे आणि ते संविधानिक मागणी आहे. ते असंविधानिक मागत नाहीये. तुम्ही असंविधानिक दिलेलं आहे. त्यामुळे या मागणीला आमचा पाठिंबा आहे आणि येणाऱ्या 3 तारखेला रस्ता रोको पूर्ण राज्यभर होणार आहे. त्याला आम्ही पाठिंबा यासाठी देतोय, आम्ही कंडिशनल पाठिंबा देतोय की ज्या आमच्या 12 बलुतेदारांच्या मागण्या आहेत त्यामध्ये सबकेटेगरीशन करून आणि जे मुळात 27% आरक्षण आहे ते आपण 48% पर्यंत नेऊ शकतो सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाप्रमाणे. आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की तुमच्याकडे जर इम्पेरिकल डाटा असेल तर तो तुम्हाला मिळालेला आहे. बांटे आयोगाने दिलाय, आता शुक्रे समिती दिलेला आहे. त्या बांटे आयोगाने 37.70 सांगितलं होतं. शुक्रे साहेब म्हणतात की 10% आरक्षण द्या, म्हणजे 38 आणि 48 होतं. 48 पर्यंत आपण ओबीसीला आरक्षण देऊ शकतो. त्यामुळे आपल्याला हे सहज शक्य आहे. आणि शिवाय प्रकाश आंबेडकर मध्यंतरी बोलले होते की या दोघांचं ताट वेगवेगळं पाहिजे आणि मराठ्याचं ताट वेगळं आणि ओबीसीचं ताट वेगळं. याचा अर्थ तसा आहे की आपण सब कॅटेगरी म्हणजे जे भारतरत्न कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला जो वापरला देशामध्ये, आपण त्याला भारतरत्नचा पुरस्कार दिलेला आहे. हा फॉर्म्युला लावला तर कोणाचा धक्का लागत नाही. त्यामुळे मराठा, कुणबी, लेवा पाटील, पाटीदार हा एक ग्रुप करून त्यांना आपल्याला 12-13 पर्यंत आरक्षण देता येईल. 10च्या ऐवजी 13% आरक्षण देता येईल. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे
दोन समाजामध्ये जी भांडण लागली आहे ती होणार नाही. आमच्या भटक्यांचं आरक्षण वाढेल, आमच्या बारामतीचं आरक्षण मिळेल, आमच्या धनगराचाही 0.5% वाढेल, आमच्या वंजारी समाजाचा 1% वाढेल, आमचा जो विमुक्त समाज आहे, वडर आहे, बंजारा आहे, याचा 1% वाढेल. सगळे खुश होतील, आनंदित होतील. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सब कॅटेगरीशन करणं हेच एकमेव पर्याय. तर जरांगे पाटील म्हणतात की ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ओबीसी नेते म्हणतात आमच्यामधून आम्हाला आरक्षण द्यायचं नाही. ओबीसी मधूनच द्यायला पाहिजे. आपलं दुसरीकडे आरक्षण कुठे आहे आपल्याकडे? शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, ईडब्ल्यूएस 4 प्रकारचे आरक्षण आहे आणि ओबीसी मधून देण्याचा अधिकार सरकारला आहे. दुसरा काही देण्याचा अधिकारच नाही मुळात. मग असं उद्या कोणी उठेल ना आम्हाला आरक्षण द्या, उद्या राजपूत समाजाला आम्हाला वेगळं आरक्षण द्या, उद्या कुठलाही समाज उठेल आम्हाला वेगळं आरक्षण द्या, असं देताच येत नाही ना, तरतूदच नाही आहे. त्यामुळे जरांगे पाटील सांगतात ते संविधानिक बोलतात आणि त्यामुळे त्यांच्या आरक्षणाला आम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे. सर, जरांगे पाटील म्हणतात ओबीसी म्हणून आम्हाला आरक्षण हवं आहे आणि परत आम्हाला सगळे सोयऱ्यामधून पण तिकडून पण हवं आहे, त्याच्याबद्दल काय म्हणतात? नाही, सगळे सोयऱ्यामधून ते जरी आता मागत असले, मी सांगतो त्याप्रमाणे जर झालं, त्यांना जर आपण ओबीसी केलं, ओबीसी मध्ये टाकलं, आरक्षण दिलं, तर सगळे सोयरे याची गरजच राहणार नाही. तुमचं ते काय म्हणतो आपण नोंदी बघण्याची गरज राहणार नाही, कारण मराठा म्हणूनच त्यांना आरक्षण मिळेल. संपूर्ण 100% मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे. त्याच्यामुळे सगळे सोयरे शोधण्याची गरज नाही, ती लिंक लावण्याची गरज नाही आणि कुठे नोंदी बघण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही, कारण ते ओबीसी झालेले असते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिले क्षेपणास्त्र प्रक्षेपण. 8वी 9वीतील 36 विद्यार्थ्यांनी दिली इस्रोचे रॉकेट प्रक्षेपण केंद्र आणि संग्रहालय यांना भेट. ठाणे महापालिका आणि मराठी विज्ञान परिषद यांचा विज्ञान मंच उपक्रम. ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये 8वी 9वी या इयत्तेतील 36 विद्यार्थ्यांनी बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी इस्रोच्या केरळ येथील तिरुवनंतपुरम मधील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राची भेट दिली. त्यांना तेथे RH-200 या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. ठाणे महापालिका आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या विज्ञान मंच या संयुक्त प्रकल्पात या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष डॉ. कृष्णोमण यांनी विद्यार्थ्यांना क्षेपणास्त्र प्रक्षेपण, त्याची आवश्यकता, उपयोग याची विस्तृत माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रक्षेपण पाहिले.
सर्वसाधारणपणे दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी या अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण होते. त्यासाठी देशभरातील विद्यार्थी, अभ्यासक, शिक्षक उपस्थित होते. या प्रक्षेपणानंतर विद्यार्थ्यांनी इस्रोच्या संग्रहालयाला भेट दिली. संग्रहालयातील रॉकेटमध्ये इस्रोने कशी प्रगती केली, प्रथम सायकलचा नंतर बैलगाडी यांचा रॉकेट वाहतुकीसाठी कसा उपयोग केला हे विद्यार्थ्यांना पाहता आले. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट, भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा, चांद्रयान 1, मंगळयान, चांद्रयान 2 एकाच रॉकेटद्वारे 104 उपग्रह, चांद्रयान 3, आदित्ययान यांची मॉडेल्स दाखवून माहिती देण्यात आली. गगनयान मोहिमेची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रक्षेपण झाल्यावर विद्यार्थ्यांनी हम होंगे कामयाब आणि सारे जहां से अच्छा या समूह गीतांनी एकच जल्लोष केला. दिवसभराच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. महापालिका शाळांतील 8वी 9वी या इयत्तेतील 22 मुले आणि 14 मुली असे 36 विद्यार्थी आणि 8 शिक्षक या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले आहे. शनिवारी 14 फेब्रुवारी रोजी हे विद्यार्थी ठाण्यात परतणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या 8वी आणि 9वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गोडी लागावी, त्याविषयी कुतूहल असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक माहिती मिळावी, तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पुढाकार घेऊन मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने विज्ञान मंच हा उपक्रम सुरू केला आहे. महापालिकेच्या सर्व शाळांमधील 8वी आणि 9वी या इयत्तांमधील प्रत्येकी 4 ते 5 विद्यार्थ्यांचा विज्ञान मंच स्थापन करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी केले होते. विज्ञान मंच या उपक्रमात खगोल अभ्यासक्रम उपक्रमांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांची खगोल आणि भूगोल या विषयांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. त्यातून एकूण 77 विद्यार्थी यंदाच्या वर्षी या पाहणी दौऱ्यांसाठी निवडण्यात आले आहेत. त्यातील 41 विद्यार्थ्यांनी जानेवारी महिन्यात पुण्यालगत नारायणगाव येथील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप केंद्राला भेट दिली होती, तर उर्वरित 36 विद्यार्थ्यांनी इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला भेट दिली. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्षपदी रवींद्र कोळी यांची निवड. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रवींद्र लहू कोळी यांची आज ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलास अवताडे यांनी दिल्याची माहिती शहर काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते सचिन शिंदे यांनी दिली. गेल्या अनेक वर्षापासून रवींद्र कोळी काँग्रेस पक्षाच्या विविध पदावर काम करत गेले आहेत. रवींद्र कोळी यांनी यापूर्वी जिल्हा काँग्रेसच्या विविध पदांवर काम केले आहे. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या काळापासून सक्रिय असलेले रवींद्र कोळी यांनी युवक काँग्रेसमध्ये विविध पदे भूषवली आहेत. सद्यस्थितीतील काँग्रेसची वाटचाल बघता सेवादल अध्यक्षपदी रवींद्र कोळी यांची नियुक्ती महत्त्वाची ठरली जात आहे. रवींद्र कोळी यांच्या नियुक्तीबाबत बोलताना ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की रवींद्र कोळी यांच्या रूपाने सेवादल विभागाला अधिक बळकट येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष कानडे, प्रदेश पदाधिकारी आफताब शेख, प्रदेश सदस्य JB यादव, नाना कदम, ठाणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे, OBC विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे, युवक काँग्रेसचे आशिष गिरी, विनीत तिवारी, यज्ञेश वाडेकर, तरुण सिंग, अजित ओझा, स्वप्नील बोहीर, महिला अध्यक्ष स्मिता वैती, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष नूर खतीब, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष स्वप्नील कोळी, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष जगदीश गौरी, ज्येष्ठ नेते भाई ठाणेकर, राम भोसले, प्रभाकर थोरात, मार्क्स लोंढे, ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील, राजू शेट्टी, प्रदेश ग्राहक संरक्षण विभागाचे पप्पू मोमीन तसेच मंजूर खत्री, गिरीश कोळी यांनी रवींद्र कोळी यांचे अभिनंदन केले आहे. यापूर्वीचे सेवादलाचे अध्यक्ष शेखर पाटील यांना पदोन्नती देत त्यांचे नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश सेवादलाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे.